बघा हे मुखदर्शन प्रवेशद्वार आहे। तर आता सुंदर असं आपलं दर्शन झालेलं आहे। आता आमचं हे नाटक आहे। अच्छा, हे तुमचं नाटक आहे। प्रमोद तोंडवळकर या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, आज आहे 22 फेब्रुवारी। आज अंगणेवाडीची जत्रा आहे। तर इथं तुम्ही बघू शकता, आम्ही आता इथे बाजूला 2 किलोमीटरवरतीच राहतो ओगलेवाडीमधनं। तर कणकवली अंगणेवाडी, मालवण अंगणेवाडी अशा बस सर्व्हिस चालू आहे। तर आता आम्ही ह्या बसनी आलो। तर चला, तर आता आपण दर्शन घेऊया। सर्व प्रवेशद्वारांची माहिती या नकाशावर दिलेली आहे। तर ह्या इथे बघा, ह्या सगळ्या अशा बसेस आलेल्या आहेत। इथे ही बस पार्किंग आहे आणि त्या बाजूला जर तुम्ही बघाल तर प्रायव्हेट कार पार्किंग आहे आणि 2 व्हीलर पार्किंग पण या अलीकडे आहे। तुम्हाला फ्रेश होण्यासाठी सुलभ शौचालय, पोर्टेबल सुलभ शौचालय पण आहे इथे। या बाजूला लेडीज आहे आणि पलीकडे जेंट्स आहे। ते पार्किंगच्या नंतर लगेच बघा, ह्या इथे असे विक्रेते सगळे हे बसलेले आहेत। जत्रेमध्ये तुम्ही इथे खरेदी करू शकता। तर ह्या मार्गाने तुम्ही कणकवलीवरून येऊ शकता। ही बघा, ही यात्रा स्पेशल बस आता आलेली आहे, यात्रा स्पेशल। तर ह्या मार्गाने तुम्ही ST जाते पार्किंगला आणि पलीकडे बघा तिकडे ह्या प्रायव्हेट कार पार्किंग आहे। तर ह्या इथे बघा, हे एक वेगळं प्रदर्शन भरलेलं आहे। ह्याचा ब्लॉग मी तुम्हाला माझा आर्ट प्रमोद ह्या यूट्यूब चॅनलवरती दाखवणार आहे, तो तुम्ही नक्की बघा। तर इथून बघा, ह्या रोडच्या दोन्ही बाजूला असे भरपूर स्टॉल्स आहेत। तर हे बघा, हे ग्लोबल कोकण फेस्टिवल 2025 नेस्कोमध्ये होणार आहे, त्याचा हा स्टॉल आहे। इथे जत्रेमध्ये तुम्ही जर बघितलं तर इथे मालवणी मेव्यांचे भरपूर स्टॉल्स आहेत। खाजा, खटखटे लाडू आणि बाकी मसाल्यांचे पण आहेत बघा स्टॉल्स। हे बघा, इकडे हा असा खटखटे लाडू म्हणजे मालवणी मेव्यांचा हा स्टॉल आहे। इथे हा बघा, गुरुकृपा मिठाई, सगळ्या प्रकारच्या ह्या मिठाई आहेत। आणि हे हेमलता डिलक्स चायनीज सेंटर, इथे सगळे चायनीज डिशेस तुम्हाला मिळतील। हे बघा, हे कोल्हापूर चायनीज सेंटर आहे। इथे बटाटे, हे काय, हे बघा, जय जय भराडी देवी आपल्याला असा नाद ऐकू येत आहे। इथे बघा, हा मारुती फर्निचर मार्टचा हा स्टॉल आहे। इकडे सगळे लाकडी आढाळे वगैरे आहेत। तर ह्या इथे ह्या बोर्डवरून बघा, मसुरे त्या बाजूला आहे डावीकडे आणि कणकवली उजवीकडे आहे। तर आपण कणकवलीच्या दिशेने इथे आलो आहोत आणि नंतर मग इथून आता आपण दर्शनासाठी चाललो आहोत। समोर पोलीस निरीक्षण कक्ष आहे। ते इथे वरती बघाल तर साई दीपोत्सव सुमुख आर्ट्स मालवणचा सुंदर असा हा देखावा आहे। तर हे बघा, इकडे हे सुलभ स्वच्छतागृह अंगणेवाडी, भव्य असं प्रशस्त स्वच्छ असं इथे काही वर्षापूर्वीच बांधले। तर इथे पण बघा, ही अशी इथे रांग लागलेली आहे। जर तुमच्याकडे विशेष अतिथी प्रवेशिका असेल तर तुम्ही या एंट्रीनी स्टेजच्या लेफ्ट साईडनी जाऊ शकता। हा बघा, मान्यवरांचं स्वागत करण्यासाठी हा असा स्टेज आहे। हे बघा, हे मुखदर्शन प्रवेशद्वार आहे। तर ही बघा, ही विशेष अतिथी रांग आहे। कथाला पण सुंदर सजावट केलेली आहे। अंगणेवाडी मंदिराचं असं हे सुंदर असं हे मॉडेल केलेलं आहे। तेव्हा मंत्री दीपक केसरकर यांनी पण भराडी देवीचं दर्शन घेतलेलं आहे। तर आपण ह्या विशेष अतिथी रांगेतनं आलो आणि आता इथून आपण दर्शन घेणार आहोत। नियोजन करत असतात हे दाखवू शकतो, आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही। ते तुम्ही देणगी देऊ शकता।
घेतला तर हा बघा, हा वराडी देवीचा प्रसाद आहे. आता बघा केवढी रांग लागलेली आहे ही. तर आता सुंदर असं आपलं दर्शन झालेलं आहे. तर आमचं दर्शन पण एकदम कमी वेळात झालं. जवळपास पाऊण 1 तासामध्ये आमचं दर्शन झालं. नरेंद्र अंगणे. अच्छा अच्छा. वेशभूषा एकदम सुंदर, मस्त. नाटक कलाकार आहेत. अच्छा, नाटक कलाकार. कुठल्या नाटकात? आता आमचं हे नाटक आहे. अच्छा, हे तुमचं नाटक आहे, डार्लिंग डार्लिंग. अरे वा. तर इथे बघा तुमच्या नावाच्या इथे किचन्स मिळतील 50 रुपये. या इथे बघा ह्या बॅट्स आहेत. छोट्या आहेत, मीडियम आहेत, मोठ्या पण आहेत. हो, ही एकदम छोटी बॅट कशी आहे? 100 रुपयाला आहे. आणि मोठ्यात मोठी 300. आणि स्टम्प्स कितीला आहेत हे? 250ला आहेत. तर ह्या इकडे लोखंड बाजारपेठ अंगणेवाडी वार्षिक उत्सव आहे बघा. तर ह्याचा मी संपूर्ण असा वेगळा व्लॉग माझं दुसरं जे चॅनल आहे आर्ट प्रमोद, त्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळेल. इथे बघा ही नारळ फोडायची मशीन आहे, म्हणजे नारळची सोडणं जी काही काढतात त्याची ही मशीन आहे. इथे बघा वरतून रांग आहे आणि हे खाली हे सगळे असे स्टॉल्स आहेत. इथे बघा हे सेल स्टीलच्या भांड्यांचा 150 रुपये आणि 100 रुपये. तर इथे जर तुम्ही बघाल, हे बघा मालवण प्रवेशद्वार आहे. कोकोनट मास्टर. बघा कोकोनटच्या सगळ्या प्रोडक्ट्स आहेत. हे भांडी काय कितीला आहे हा? 60 रुपये. हां, त्याच्यामध्ये 4 आहेत का? अच्छा. हा बघा श्री सोनेरी भद्रकाली स्वीट मार्ट. इकडे सगळे असे खाजा, खटखटे लाडू असे इकडे भरपूर स्टॉल्स असतात. हे बघा गाडीगावकर मिठाईवाले. तर हे आपण मालवणच्या बाजूने आता आलो आहे आणि इथून तुम्ही दर्शनाला जाऊ शकता. ह्या इकडे पण बघा 150 पासून ते 80 रुपयापर्यंत असा हा सेल लागलेला आहे स्टील. तर या इथे पण हे असे टी शर्ट्सचे रेडीमेड प्रिंटेड असे स्टॉल्स आहेत. म्हणजे आमची भांडी आहे. या इथे पण हे असं हॉटेल लोकसेवा पंढरपूरचं आहे. या इथे सगळे असे हे भजी, दाबेली, उत्तप्पा वगैरे सगळं हे दिसत आहे. तेव्हा मालवणी स्पेशल हॉटेल या इथे हे गरम गरम जिलेबी, नंतर मग हे खाजा वगैरे सगळं आहे. इथे हा केरला सुप्रसिद्ध हलव्याचा स्टॉल आहे. हे इथे की हँगर्स आहेत. कितीला आहे हे? 150ला आहे ते. हा बघा इकडे असा पाणी गरम करायचा बंब आहे. कितीला आहे हा? कितीला? 14,800 विक्री. अच्छा 14,800. साईज एकच आहे का ही? 13,800ला. साईज एकच आहे का? अच्छा 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 ठीक आहे. इथे बघा हे पॉपकॉर्न बनवत आहेत आणि पॅकिंग होत आहे. बघा हिंदू जनजागृती समिती प्रथमोपचार प्रशिक्षण वर्ग. आणि नंतर मग ह्या साईडला बघितलंच बघा हे सगळे ज्योतिषी बसलेले आहेत. बघा हे खलबत्ता. नंतर मग इथे खाली ही जाती आहेत आणि पाटा वरवंटा वगैरे पण आहे. बघा पाटा वरवंटा. इथे पण तुम्हाला बघा पूजेचे साहित्य, नंतर मग गजरा वगैरे पण आहे. इथे पूजेचे साहित्य, देवीला वेणी वगैरे पण आहे. या इथे पण तुम्हाला हे सगळं मंचुरियन, नंतर मग कांदा भजी असं हे हॉटेल आहे. इथे सगळं तुम्हाला मिळेल. हे सगळी प्लास्टिकची भांडी आहेत. या साईडला पण प्लास्टिकची भांडी. या इथे पण बघा हे तुळस आणि जातं आणि सगळं. तुळस कितीला आहे ही? ही खायची किती? हां 1400ला आहे. आणि हे जाती 2000ला आहे. अच्छा. सर्वंट साईडची ही पार्किंग आहे. तर मित्रांनो हा बघा हा रस्ता असा मालवणच्या दिशेने येतो आणि इथून हे
मालवणच्या दिशेचं प्रवेशद्वार आहे आई भराडी देवी अंगणेवाडीच्या जत्रेच्या दर्शनासाठी. आणि ह्या इथे हा असा अंगणेवाडी स्पेशल बस स्टँड आहे. इथून आता मी स्वतः आणि माझे मित्रमंडळी मालवणला जाणार आहोत. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा अंगणेवाडी जत्रा 2025 जो 22 फेब्रुवारीला आता सुरू आहे आज. तर हा व्लॉग जर तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ह्या जत्रेतले वेगवेगळे जे एक्झिबिशन्सचे जे काही स्टॉल्स आहेत त्याचा मी एक ज्याचे 2 वेगवेगळे व्लॉग बनवणार आहे. ते माझ्या आर्ट प्रमोद या यूट्यूब चॅनलवरती, ते पण तुम्ही नक्की बघा. पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद.